ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात गटाचे नेते सचिन खरात आहेत। दादा, तुम्ही आज जरांगे पाटील यांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली आहे? आज जर महाराष्ट्र जर पाहिलं तर गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष आदरणीय मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देतात आहे। कित्येक दिवस उपोषण करून सुद्धा अजूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही। आता त्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे। 29 तारखेला ते मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। यासाठी मी चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही पूर्णपणे या आंदोलनाला जाहीरपणे त्यांना भेटून समक्ष पाठिंबा दिलेला आहे। नुसता पाठिंबा नाही तर दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला मी आवाहन करत आहे की मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी होणं ही काळाची गरज आहे। कारण या देशामध्ये जी आरक्षण व्यवस्था आहे ती आरक्षण व्यवस्था भारतीय जनता पार्टीला आणि RSSला मान्य नाही आणि भारतीय जनता पार्टीला RSSला कोणतेही आरक्षण कोणालाच द्यायचं नाही। ज्यांना आरक्षण मिळतं, ज्या दलित समाजाला, OBC समाजाला, ते देखील आरक्षण या भारतीय जनता पार्टीला संपवायचं आहे। त्या माध्यमातून मी त्यांना सांगायला आलो होतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। पुढे काय चर्चा झाली? समजा आंदोलनात तुम्ही सहभागी होणार आहेत का? मुंबईला त्यांच्यासोबत थांबणार आहेत का त्या ठिकाणी? मी स्वतः या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये नक्कीच सहभागी होणार आहे असं त्यांना मी सांगितलेलं आहे आणि माझे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहे। परंतु जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण द्यायलाच तयार नाही, त्यामुळे ही वेळ आहे आंदोलनाची। आपण जर विचार केली, मी सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आदरणीय मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होणार आहेत 29 तारखेला आहे। त्यांना कोणीही प्रशासनाने आणि राज्य सरकारने, राजकीय नेत्यांनी, प्रशासनाने कोणी त्यांना अडवू नये। मुंबईला येण्यासाठी त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अडवू नये। त्यांना जर अडवलं आणि त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर आंबेडकरी समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही। आंबेडकरी समाज मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आरक्षण मिळण्याकरता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी त्यांच्याबरोबर आहे, हे मी त्यांना सांगू इच्छितो। नक्कीच होते सचिन खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईला निघतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, यांच्या केसालाही धक्का लागला तर आंबेडकरी जनता सोडणार नाही, माफ करणार नाही। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।